नमस्कार. चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या 34व्या आणि 35व्या श्लोकामध्ये 3 वेगवेगळ्या तांत्रिक कल्पनांचा आणि शक्तींचा उल्लेख आला होता असं आपण पाहिलं. वाग्भवकूट, मध्यकूट आणि शक्तिकूट. आजच्या 2 श्लोकांमध्ये म्हणजे 36 आणि 37व्या श्लोकामध्ये मूल मंत्रात्मिका आणि मूलकूट ह्या मंत्रांच्या अक्षर समूहांसाठी येणाऱ्या संकल्पना इथे आल्या आहेत. पुन्हा या ज्या कल्पना आहेत या तंत्रवाङ्मयामध्ये जास्त प्रामुख्याने वापरल्या जातात. त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट या 2 श्लोकांमध्ये मिळून आली आहे, ती म्हणजे कुल ही संकल्पना. कुल म्हणजे कुटुंब हे आपल्याला सामान्यपणे माहिती असतं. पण ही कशी आहे, ललितांबिका कशी आहे, तर तिचं वर्णन करताना कुलामृतैक रसिका म्हणजे कुल नावाच्या अमृताची ती चाहती आहे असा एक उल्लेख आलाय. याशिवाय चांगल्या कुळात ती जन्माला आलेली आहे, कुळाला धरून राहणारी आहे, कुलविद्या कुलदेवता यांना राखणारी आहे, कुलांमध्ये असलेले संकेत जे काही आहेत ते पाळणारी आहे. म्हणजे अगदी सहज लक्षात येईल तुमच्या की एखाद्या स्त्रीनं घराला धरून ठेवणं, कुटुंबाला धरून ठेवणं यासाठी तिने जे जे काही करायला लागतं की कुलपरंपरा धरून ठेवणं, कुलविद्या जाणून घेणं, या सगळ्या गोष्टी ती करते असं तिचं वर्णन आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कुलातल्या सगळ्या गोष्टी कुलाचार सांभाळून किंवा त्या करूनही ती कशी आहे, तर ती अकुला आहे असं तिला शब्द वापरलाय. अकुला हे विशेषण पाहिल्यावर असं वाटतं की इथे विरोधाभास किती आहे की एकीकडे तर ती कुल सांभाळणारी म्हटली आहे, पण हे सगळं करतानाही या पलीकडे सुद्धा तिचं अस्तित्व आहे आणि आपल्या कुटुंबाच्या बाहेर जाऊन अन्य लोकांशीही ती तशीच वागू शकते. म्हणून ती अकुला आहे की तिच्या कुलातला असला तरच ती त्या माणसाशी नीट वागेल असं नाही, तर कुलाबाहेरच्या लोकांनाही जोडणारी असं कुठेतरी अपेक्षित असावं की काय असं मला वाटलं. कारण या 2 श्लोकांमध्ये कुल शब्द अनेक वेळा आलाय, वेगवेगळ्या शब्दांबरोबर आणि वेगवेगळ्या अर्थाने तो आलाय आणि एवढं सगळं सांगूनही शेवटी तिला अकुल म्हटलंय. म्हणजे कुटुंबाच्या बाहेर जाऊनही विचार करू शकणारी अशी ती आहे. तर असे हे 2 36वा आणि 37वा असे श्लोक आज आपण वाचायला शिकणार आहोत. तत्पूर्वी ध्यानाचा श्लोक म्हणू आणि आपल्या पाठाला सुरुवात करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखे मापेन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 36वा श्लोक असा आहे. मूलमंत्रात्मिका मूलकूटत्रयकलेवरा कुलामृतैक रसिका कुलसंकेत पालिनी. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आपण म्हणूया. यामध्ये पहिल्या ओळीमध्ये मूल मंत्रात्मिका आणि मूलकूटत्रय असे शब्द आहेत. पण पादांचं विभाजन करताना म्हणण्याच्या सोयीसाठी आता आपण मूलकूट हा शब्द, त्यातला मूल हा भाग पहिल्या पादात आणि कूट हा भाग दुसऱ्या पादामध्ये घेणार आहोत. संपूर्ण ओळ ज्यावेळी आपण म्हणू तेव्हा अर्थातच मूलकूट असा शब्द एकत्र येईल. मूलमंत्रात्मिका मूल, मूलमंत्रात्मिका मूल, मूलमंत्रात्मिका मूल, मूलमंत्रात्मिका मूल, मूलमंत्रात्मिका मूल कूटत्रयकलेवरा 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 कूटत्रयकलेवरा.
याच्यामध्ये मूल कूटत्रय कलेवरा या शब्दाचा अर्थ असा आहे की जिचं सूक्ष्म शरीर हे 3 भागांनी बनलेलं आहे, असा याचा अर्थ आहे. या ठिकाणी पुन्हा तंत्रातल्या एका कल्पनेचा पंचदश अक्षरी मंत्राचा इथे संदर्भ आहे. पण मूल कूटत्रय कलेवरा असा एकत्र शब्द असणार आहे. आता आपण संपूर्ण ओळ म्हणूया. मूलमंत्रात्मिका मूल कूटत्रय कलेवरा, मूलमंत्रात्मिका मूल कूटत्रय कलेवरा, मूलमंत्रात्मिका मूल कूटत्रय कलेवरा, मूलमंत्रात्मिका मूल कूटत्रय कलेवरा, मूलमंत्रात्मिका मूल कूटत्रय कलेवरा. कुलामृतैक रसिका, कुलामृतैक रसिका, कुलामृतैक रसिका, कुलामृतैक रसिका, कुलामृतैक रसिका, कुलामृतैक रसिका, कुलसंकेत पालिनी, कुलसंकेत पालिनी, कुलसंकेत पालिनी, कुलसंकेत पालिनी, कुलसंकेत पालिनी, कुलामृतैक रसिका, 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 कुलसंकेत पालिनी. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. मूलमंत्रात्मिका मूल कूटत्रय कलेवरा, कुलामृतैक रसिका, कुलसंकेत पालिनी, मूलमंत्रात्मिका मूल कूटत्रय कलेवरा, कुलामृतैक रसिका, कुलसंकेत पालिनी, मूलमंत्रात्मिका मूल कूटत्रय कलेवरा, कुलामृतैक रसिका, कुलसंकेत पालिनी, मूलमंत्रात्मिका मूल कूटत्रय कलेवरा, कुलामृतैक रसिका, कुलसंकेत पालिनी. आता 37वा पुढचा श्लोक बघूया. कुलांगना कुलांतस्था, कौलिनी कुलयोगिनी, अकुला समयांतस्था, समयाचार तत्परा. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. कुलांगना कुलांतस्था, कुलांगना कुलांतस्था, कुलांगना कुलांतस्था, कुलांगना कुलांतस्था, कुलांगना कुलांतस्था, कुलांगना कुलांतस्था, कौलिनी कुलयोगिनी, कौलिनी कुलयोगिनी, कौलिनी कुलयोगिनी, कौलिनी कुलयोगिनी, कौलिनी कुलयोगिनी. कुलांगना कुलांतस्था, कौलिनी कुलयोगिनी, कुलांगना कुलांतस्था, कौलिनी कुलयोगिनी, कुलांगना कुलांतस्था, कौलिनी कुलयोगिनी, कुलांगना कुलांतस्था, कौलिनी कुलयोगिनी, कुलांगना कुलांतस्था, कौलिनी कुलयोगिनी. अकुला समयांतस्था, अकुला समयांतस्था, अकुला समयांतस्था, अकुला समयांतस्था, अकुला समयांतस्था, समयाचार तत्परा, समयाचार तत्परा, समयाचार तत्परा, समयाचार तत्परा, समयाचार तत्परा. अकुला समयांतस्था, समयाचार तत्परा, अकुला समयांतस्था, समयाचार तत्परा, अकुला समयांतस्था, समयाचार तत्परा, अकुला समयांतस्था, समयाचार तत्परा. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. कुलांगना कुलांतस्था, कौलिनी कुलयोगिनी, अकुला समयांतस्था, समयाचार तत्परा, 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 कुलांगना कुलांतस्था, कौलिनी कुलयोगिनी, अकुला समयांतस्था, समयाचार तत्परा. आज आपण 36वा आणि 37वा असे 2 श्लोक पाहिले, ज्यामध्ये
ललितांबिका कुळ धारण करणारी, कुलाचार पाळणारी कशी आहे आणि तरीही ती कुळाबाहेरच्या लोकांचाही विचार करणारी किंवा कुलाबाहेरच्यांची सुद्धा आहे, म्हणून तिला अकुला, कुल नसणारी असं सुद्धा म्हटलं. या 2 श्लोकांबरोबरच आजचा भाग इथे थांबूया. उद्याला भेटू या पुढच्या 2 श्लोकांच्या पठणासाठी. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.